मी तेव्हापासून अंकुश दादा आणि ह्या भागात खेडेगावात कार्यक्रम असला त्या अंकुश दादा टोल टेबलवर जाऊ तुम्ही तरी स्वतःहून आणा आम्ही गोळा करून आणू एवढा पाऊस आहे आणि आपल्या चेहऱ्यावरची आईजगाच्या चेहऱ्यावरची नाराज गंमत अशी इथे जर गौतमी ताई आल्या पूर आला असता तरी सुद्धा गर्दीचा महापूरच होऊ शकता आज अण्णाभाऊची जयंती उदगीर मध्ये महाराष्ट्रातली ही सर्वात सुंदर जयंती पंचायत उंचीनं त्याचा जर आढावा घेतला तर हाडावरच्या पत्रकारांच्या गर्दीत हाडाचे पत्रकार उदगीरमध्ये आहेत हे बघून जरा बरं वाटतं. तुम्ही साजेसं असं काम करता. मित्रांनो आज अण्णाभाऊची जयंती ऑगस्ट म्हणजे अण्णाभाऊ जिवंत होते तेव्हाही त्यांच्या वाट्याला वेदना होती आणि गेल्यानंतरही वेदना कारण जयंती पावसाळ्यात आणि आमच्या मातंग बांधवांच्यात एवढी रग आहे तर ती जिरवायलाच जागा मिळत नाही पाऊस. अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही लहानपणी वर्गणी मागायला प्रत्येक जण दारात वापरून वर्ग पैसे नाही आणि त्याला माहित असते पाऊस पडले पैसे बी गेले काहीतरी गेलं असं. ज्यांच्यामुळं मी या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येऊ शकलो असे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्यामुळे मी वर्गात गेलो असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्यामुळे मी लिहू लागलो ते लोकशाही अण्णाभाऊ साठे. आणि आज लोकशाही अण्णाभाऊ साठेंची जयंतीच्या निमित्तानं मला माझा मागचा काळ आठवतो. हा जरा कवितेवर थोडा आहे विषय लेखकाचा. मी 10वी नापास झालो आणि माझा एकच विषय सुटला होता इतिहास आणि भूगोल दोन्ही मिळून 52 मार्काला पास असायचं. मला 53 पडले बाकी सगळे मी 20 चालत होतो. इंग्रजीला 34 होते. वडील गवळणी काम करायचे 4 सख्या बहिणी घरची परिस्थिती आली म्हणजे शिक्षणात काय आमच्या घरात नव्हतंच म्हणजे वडिलांना माहितच नसायचं आम्ही कितवीला. संध्याकाळी 9 वाजता एक शेजारचं पोरगं घरी पेढी द्यायला आल्यावर वडिलांनी मला विचारलं तुझं काय झालं. मी सांगितलं मी नापास झालो. वडिलांनी जेव्हा मला काही विचारलं नाही रागवलं नाही तर म्हणजे ठीक आहे उद्यापासून माझ्यासोबत चालणार म्हणजे हे आमचं ठरलेलंच होतं. आणि साताऱ्याला एका लग्नाला मी पाहुण्यांच्या गेलो होतो वराडात तेव्हा त्या मुलीचं वराड तिकडून पुण्यातून तिथं आलं. मग त्या लग्नाच्या वराडात त्या लग्नात मंडपात 2-4 मित्र आमची दिवसभर मैत्री झाली. ते म्हटले चल पुण्याला बोलू. त्या वराडातून पुण्याला आणि मग आमच्या गावाला वाळू चालायला सेंट्रिंग कामाला त्यावेळेला 70 रुपये हाजरी होती आणि पुण्याला 110 रुपये हाजरी होती. ती मी खाऊन घेऊ म्हटली ही बरं आहे. आणि मी तिथं सेंट्रिंग काम करतो आलो. वय वर्ष 16 होतं. मग पुण्याला कोणतरी आयुक्त आले कायदा कडक अंमलबजावणी करा. कायदे कधी कधी
अंमलबजावणी होते. आणि मग 18 वर्षाच्या आधी कामगारांना काम करताना दिसले तर ते सगळं रद्द केले आणि आम्हाला कामावर येऊ नका असं सांगितलं. मग माझ्याकडे पोट भरण्यासाठी काही राहिलं नाही, पण काम करू शकत नव्हतो, पण व्यवसाय करू शकतो. म्हणून मग भाजीपाल्याची हातगाडी हा एक व्यवसाय मला दिसला. मग भाजीपाला विकत विकत त्या पुण्याच्या टिळक रस्त्यावरती दुपारचं मी थांबायचो, ऊन जास्त पडलं. आणि मग बाजूला एक नदीवाला बसलेला असायचा, त्याच्याकडे जुनी पुस्तकं वगैरे ती विकत बसलेला असायचा. दररोज तिथं तासभर बसत होतो, पण कधी त्या पुस्तकांजवळ गेलोच नाही. आणि एक दिवस बसलेला असताना एक पुस्तक असं बाहेर आलेलं दिसलं, त्यावर अण्णा भाऊचा फोटो. मग मला आठवलं ह्या माणसांची आम्ही जयंती साजरी करायची, पण कधी एकदा असं पुस्तकात बघितलं. अध्यक्षांनी सांगितलं नाचा म्हटलं बघावं काय. आणि मग ते पुस्तक उघडलं. दुपारचे 1:30-2 वाजले असते. जी वाचायला माझी सुरुवात झाली, संध्याकाळचा अंधार पडल्यानंतर दिसायला बंद झाल्यावर माझ्या लक्षात आलं जवळजवळ 6 तास मुळे इथं गुंतून पडले. आणि कांदा, बटाटा, टमाटा, कोथिंबीर अशीच पडली. अण्णाभाऊनी मला पकडून तरी अण्णाभाऊनी शांत बसून दिलं. म्हणजे समोर चित्रपट सुरू आहे असं ते चित्रपट दाखवणारा एवढा अफाट प्रतिभावंत असणार लेखक आणि वाचणार दुसरा आहार. म्हणजे अण्णाभाऊंना वाचताना समोर आपण एखादं HD कॅमेऱ्यात काढलेलं चित्र किंवा चित्रपट पाहतो असाच भास होतो. आणि हे वाचून तुम्ही पहा, ज्यांनी वाचलं नसेल त्याने. जर तुम्हाला तसं चित्र नाही दिसलं किंवा तसा पिक्चर नाही दिसला तर समजून जा की आपण दिले. त्या अण्णाभाऊंची चुकी नाही, आपण दिले. मग वाचनाची आवड निर्माण झाली. त्यातून मग एक ओळख कवितेची निघाली. मग सगळं जे मिळत ते वाचायला. अण्णाभाऊंचं साहित्य, लोकशाही अण्णाभाऊ. आज या दिवशी मला अण्णाभाऊंचा एक प्रसंग आठवतोय. प्राचार्य PV भोसले नावाचे एक मित्र होते त्यांचे, अण्णाभाऊचे. आणि अण्णाभाऊ कोल्हापूरला त्यांच्याकडे यायचे. त्यांनी लिहिलेलं आणि अण्णाभाऊ साठे आणि भोसले सर कोल्हापूरमध्ये रस्त्यानं पायी फिरायचे. आणि एक दिवस मराठी साहित्यातल्या एक फार मोठ्या समीक्षिका देशपांडे नावाच्या, त्यांनी मराठी साहित्याच्या प्रत्येक लेखकांच्या साहित्य कृतीवर समीक्षक वर लेख ग्रंथ लिहिलेले होते. आणि त्यांचं तिथं पोस्टर लागलं होतं. आणि त्या दिवशी त्या तिथं कोल्हापुरात येणार होते. अण्णाभाऊ 2 मिनिटं ते पोस्टर बघत थांबले. प्राचार्य PV भोसले सर त्यांना सांगायला लागले की या मराठी साहित्यावरच्या फार मोठ्या समीक्षिका आहेत. अण्णाभाऊच्या डोळ्यात पाणी. भोसले सर म्हणजे साठीचं पाणी काढलं. अण्णाभाऊ म्हणजे मी ओळखते यांना. मला वाईट एवढं वाटतंय की आजपर्यंत माझ्या एवढ्या कादंबऱ्या, एवढ्या कथा ज्या देशाच्या बाहेर जाऊन विदेशामध्ये अनुवादित रूपांतरित झाल्या दुसऱ्या भाषांमध्ये, पण या मॅडमना
माझं एखादं पुस्तक दिसत अण्णाभाऊंनी तेव्हा म्हणून दाखवलेली खंत की मी आज अनुभव मनाला चटका लावणारा अण्णाभाऊंचा मृत्यू असेल, काळजाला घाव घालणारा अण्णाभाऊंचं जगणं असेल, अजून तरी अण्णाभाऊंना महाराष्ट्राला कुठेही दिसत साहित्याच्या या प्रतिभावंत सूर्याचा खरा सन्मान रशियातल्या वास्कोच्या मातीचा. आता एक ऑगस्टला दिसतील अण्णाभाऊ रथात आणि पुढे डीजी आणि त्यांच्यासाठी पाहिजे पाऊस. आज जसा पाऊस पडला त्या दिवशी पडल्यावर परवणी असते, पावसात नाचताय. दोन वर्षापूर्वी अण्णाभाऊंच्या नावावर अण्णाभाऊंचं नाव येतं आर्यरथ आणि कार्यकर्ते नाचायला. मी म्हटलं काय तर नितीन दादा अण्णाभाऊंचं नाव आर्यरथ. मला हे आनंद झाला, म्हटलं लिहिलं. मग मी त्याला विचारलं, तुला कुठे आहे तारा? ते वरून बघा इकडं पश्चिमेला वर तर ते अजूनपर्यंत वरच बघत असतात. म्हणजे जी डोळ्यात दिसत नाही तिथं नाव अण्णाभाऊच. अच्छा दिलं एवढा तरी सन्मान. माझी मागणी आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कारानंच आम्ही सन्मान त्या उंचीचा लेखक भारतामध्ये सुद्धा. आता अनेक जण गोळ्या उंच करतील किंवा सोशल मीडियावर अण्णाभाऊला भारतरत्न कसा. त्यांना माझं एक प्रश्न आहे, सचिन तेंडुलकर पण आपले नेते क्रिकेटच्या मैदानावर संघटना काढणाऱ्याला भारतरत्न दिला जात असेल तर इथं त्या धावांच्या शतकांपेक्षा कितीतरी उंच निघून जाणाऱ्या अण्णाभाऊंना भारतरत्न का नावाचा प्रश्न. आजही मराठी साहित्यामध्ये मागण्या आमच्या असल्या पाहिजे सगळ्यांच्या. अभ्यासक्रमात अण्णाभाऊसाठी नाही. अण्णाभाऊंचा एकच धडा स्मशानातलं सोनं अभ्यासक्रमात होता आणि तो धडा ज्या ज्या पोरांनी अभ्यास आज महाराष्ट्रात कुठेही जाऊन त्या पिढीतल्या कुठल्याही एका ढ पोराला विचारलं किंवा हुशार पोराला विचारलं आवडते लेखक कोण, की त्याने एकच धडावा पण अजून त्याला तुम्ही पाहता 20 वर्ष होऊन गेले लोकशाहीर अण्णाभाऊ साहेब. मग इथल्या लक्षात आलं की अण्णाभाऊंना पुस्तकात घातले की आम्हाला पण विचारलं. माझं सांगणं आहे मराठी साहित्याच्या सारस्वताच्या बाजारात उभ्या असणाऱ्या शब्दांच्या व्यापाऱ्यांना पाडगावकर, शिरगावकर, माडगुळकर, चाटे आणि माटेंच्या आधी अण्णाभाऊ साठेंना उभं केल्याशिवाय मराठी साहित्याचा उभरता वळवता येणार नाही. याचा अर्थ माझी मुलांची काय अशी नाही. मी सर्वांना वाचतो आणि माझं सर्वांना वाटते. माझे आवडते कवी मर्ढेकर आहे, माझे आवडते कवी लेखक पु ल देशपांडे, खांडेकर, वपू काळेंची वेगळी कथा मला आवडते, जयवंत कुलकर्णींची रहस्यमय कथा मला वेगळी आवडते, दांडेकरांचं ललित मला आवडतं. पण अण्णाभाऊ यापेक्षा वेगळे का? त्यांच्या समकालीन साहित्याचा अभ्यास केला तर लक्षात येते त्या वेळेला असणाऱ्या लेखकांनी लिहिलेली उभी केलेली नायिका
की गॅलरीत बसून कॉफी घेतली. आता त्या काळात कॉफी पिणारी मुलगी होती. मॅक्सी घालून गॅलरीत कॉफीचा कप घेऊन वाफाळलेला त्या डोळ्याचं चित्र, त्या वाफेचं चित्र, ती कॉफी, तिची ओठ, तिचा चष्मा, तिचे घाले डोळे, हे चित्र येतं. पण त्याच वेळेला उपाशी पोटाने इज्जत वाचवत पहाटेच्या अंधारात भाकरीसाठी संघर्ष करणारी नायिका अण्णाभाऊ त्यावेळेला उभी करतात. या दोन वेगवेगळ्या बाजू साहित्याच्या आम्हाला बघायला मिळतात. अण्णाभाऊंनी माणसं जोडणारं साहित्य लिहिलं. अण्णाभाऊंनी मन जोडणारं साहित्य. स्त्री साहित्यिक अण्णाभाऊ हा एक वेगळा विषय असेल. संवेदनशील मनाचा हा लेखक कितवी पर्यंत शिकला, किती दिवस शिकला हे महत्वाचं नाही. त्याने लिहिलेलं अजून 150 पिढ्या आम्हाला शिकता येणार नाही एवढं प्रचंड लेखन. प्रत्येक ओळी अण्णाभाऊ प्रतिमेची उंची दाखवतो. अखेरा हा त्यांच्या लिखाणातला माइलस्टोन दगड मांडकीचा. पृथ्वी विशेष नाण्याच्या मस्तकावर तरलेली नसून ती श्रमिकांच्या तळ हातावर तरलेली आहे. हे इतकं ठामपणे विज्ञानवादी अण्णाभाऊ, मानवतावादी अण्णाभाऊ. त्या काळात तुम्ही चित्रपट जरी बघितले किंवा कथा कादंबऱ्या जरी वाचल्या तर बऱ्यापैकी गावगाड्यावरचा मराठा समाजाचा पाटील देशमुख हा लेखकांनी खलनायक म्हणून सुरुवात केली. चित्रपटामध्ये सुद्धा पाटील असाच विषय पेटला, बाई वाड्यावर गेला, तमाशाच्या फडा पेटाव जाणार किंवा एखाद्या नायिकेवरती अब्दुल्ला हात घालणारा पाटील चित्रपटांमधून साहित्यांमधून उभा केला जात होता. त्या काळात अण्णाभाऊ आमच्या महाराष्ट्राच्या लेखी बाळींची आबरू वाचवणारा सतू भोसले उभा करतात. वागणीचा वाद अजूनही जुन्या म्हाताऱ्या बायका त्यांनी अण्णाभाऊंना बघितलं, वाचलं. त्या सतू भोसलेच्या कथा वागणीच्या खोल्यात आली म्हाताऱ्या बायका सांगतात. अण्णाभाऊंचे वेगळे रशियाला गेलेले अण्णाभाऊ. खरं तर या महाराष्ट्रात 2 तुकाराम खऱ्या अर्थानं मराठी साहित्यामध्ये मला दिसतात. एका तुकारामानं अभंग लिहिला आणि मराठी मनाला जागृत करण्याचा प्रयत्न, तर दुसऱ्या तुकारामानं कथा लिहिली, कादंबरी लिहिली, शाहिरी लिहिली आणि मराठी मन जागृत ठेवण्याचा प्रयत्न. पहिल्या तुकारामानं हातात टाळ घेऊन समाज जागवण्याचं काम केलं, तर दुसऱ्यानं डफावर खा पडलं, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला हात घातला. त्यातली पहिला तुकाराम म्हणजे संत तुकाराम, दुसरा तुकाराम म्हणजे तुकाराम भाऊ साठे, लोकशाही अण्णाभाऊ साठे. आज गुरुपौर्णिमा आणि या सगळ्या विचारधारेचा जरा जर आम्ही शोधत शोधत गेलो तर याचा उगम मला आलापणातून जवळ साठ आणि मग तिथून बसवेश्वराच्या ओंजळीने ही सगळं मानवतेचे पाणी या भारतामध्ये वाहत आलेला आहे. त्यातला एक निखळ सुंदर झाड म्हणजे अण्णाभाऊंचं साहित्य. त्यात एक वाहणारी नदी बाबासाहेब, त्यातला एक सुंदर प्रमाणात धबधबणारा कोसळणारा म्हणजे छत्रपती शिवाजी यांची महापुरुष. पण आमचं झालेलं आम्ही हिसकावून घेतलं.
म्हणजे अण्णाभाऊ बाबासाहेबांची कधी कधी एक जण असं म्हणतो की माझ्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराज, माझ्या रक्तात बाबासाहेब, माझ्या रक्तात अण्णाभाऊ. जिंबाई काढून मी हळूच बाजू रक्तात तांबड्या दिवशी पांढऱ्या दिवशी जास्त लाडू चहा झाला तर शुगर सांग दोन्ही बंद बघितलं ते दिसत असं म्हटलं आपली पत्रिका कधीतरी फेसबुकवर टाकली सर समोर आहे खाली कमेंट बरोबर आहे. मला सगळीच बोलवते आणि मी माणसं जोडते. हा इकडे तिकडे होते पण ती जात माणूस नाही. जाती धर्माकडे जाऊन बघा. त्या फेसबुकवर परवा छत्रपती राजेश्री शाहू महाराजांची जयंती कोणीतरी लेख लिहिला होता छान. त्या लेखामध्ये ते आला बोलले की राजेश्री शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आर्थिक मदत केली, शिष्यवृत्ती दिली. म्हणून बाबासाहेब लंडनला इंग्लंडला विदेशात शिकण्यासाठी जाऊ शकले. त्या शाहीराव गायकवाडांनी त्यांना एक छान होता. तर खाली कमेंट एका गेलो म्हणजे बघा आम्ही मदत केली म्हणून तुम्ही शिकले. तो लिहितो ज्याचा काहीच त्याला खाली रिप्लाय दिला आहे का आमची तेवढी लायकी होती म्हणून तुम्ही आम्हाला मदत केली. हे बोलताय तुला शाहू बाबा गेली 10 वर्ष आधीच धंदा म्हणजे बराच खूप प्रयत्न केला कसा जात ठेवायचा पण शोधलीच. आणि ऑगस्ट महिना फुल परिस्थिती त्यांना कुठली जात नाही. जग बदल घालून खा म्हणजे सांगून गेले तीव्र अण्णाभाऊसाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा विदेशात म्हणतात अण्णाभाऊसाठी. आणि आता आमचे लोक असतात. मी तर म्हणतोय कायदा करायला. असा जर एखादा बौद्ध बांधवांचा म्हणाला बाबासाहेब आमचेच उचला एखादा मराठा बांधव म्हणाला छत्रपती शिवराय आमचेच उचला. मातंग म्हणला अण्णाभाऊ माधव असताना आमचेच जामीनच नाही. सूर्य दिसले आणि तारा शोधून वर बघायला अण्णाभाऊ खाली पुस्तकात आहे. प्रतिमेचं बेरं लांबतं 10 मध्ये एखाद्या पण हे लाखात एक आहे म्हणून म्हटलं जातं लाखात एक मी अण्णाभाऊची बऱ्याच
मराठी साहित्यिकांनी इंग्रजी साहित्याचं रूपांतर मराठीत केलं. आणि अण्णाभाऊ साठे एकमेव साहित्यिक आहेत मराठी. इतरांची झाले, पण सगळ्या जगात सगळ्या भाषेत अण्णाभाऊच्या साहित्याचं रूपांतर. एवढंच कशाचं, मराठी साहित्यातले काही काही लेखक असे आहेत ज्यांनी आधी इंग्रजीतलं मराठीत लिहिलं, पण पहिल्या आवृत्तीवर उल्लेखच नव्हता हे तिकडचं आहे. मग कुणीतरी ते काय शोधून मग ते लेखक म्हणले की मग छान नाही. अण्णाभाऊ जे जगले तेच लिहिलं. वाऱ्याच्या पाठीवर सवार होऊन फलिका निघाला, मग ते दम केले. अण्णाभाऊच्या प्रतिभेची उंची मला एका कथेत सापडते. म्हणजे ती मोजता फकीरा ही तर अण्णाभाऊचं म्हणजे सगळ्यांचं आवडतं साहित्य आहेच. पण कधी जमलंच मला ते दुसरं नाव आठवणार, पण अण्णाभाऊचे डोळे नावाचे जे अण्णाभाऊंची सगळ्यात माझी आवडती. अण्णाभाऊचं जेवढं सगळं आवडतच, पण डोळे महिन्यातून एकदा दोनदा वाचतोच. एखाद्या मुलीच्या डोळ्याचं वर्णन कशा शब्दात करावं आणि ती मुलगी कशी उभी करावी. अण्णाभाऊची डोळे नावाची कथा आहे. एका कथेमध्ये सगळं भावविश्व फिरवून जातं माणसाचं. गीता नावाची एक मुलगी आहे, तिचे डोळे फार सुंदर आहेत आणि ती ज्यांच्याकडे बघते त्यांना असं वाटतं की ही माझ्याकडे प्रेमानच बघते, आणि प्रत्येकाला संशय असतो की ही माझ्या प्रेमात, कारण तिचे डोळे खूप बोलत आहेत, तिचे डोळे सुंदर आहेत, तिचं लग्नही झालंय. नवाने फार सुंदर वर्णन केले ते. आणि तिचे डोळे सुंदर असल्यामुळं, ती दिसायला सुंदर असल्यामुळं तिचा नवरा तिच्यावरती जास्त संशय घेतो. कुठलाही पुरुष तिच्याकडे बघायला लागला तर यांच्या नवऱ्यालाही असं वाटतं की या पुरुषासोबत माझ्या बायकोचं काहीतरी असं. पण तरीही गीता डोळ्याची पापणी खाली ठेवत, नजर जमिनीकडे टाकत जगण्याचा प्रयत्न करते. आणि तिचाच एक देव तिच्या आबरूला घाला घालण्यासाठी बसलेला आहे. आणि दुपारी ती एकटी असताना तो घरात येईल, त्याच्या मनातलं वादळ तिला सांगू पाहतोय. आणि तेवढ्यात तिचा नवरा आल्याची चाहूल लागते. हा मागच्या दारात पळून, आणि तो पळून जाणारी आकृती नवरा बघतो आणि त्याला दाट संशयाची खात्री होते. त्याच्या लक्षात येते की आता जी व्यक्ती गेली ती व्यक्ती माझ्या बायकोसोबत काहीतरी त्यांचं आहे सुरू. आणि म्हणून गीतावरती तो शिव्या द्यायला सुरुवात करतो, गीताला भांडतो. आणि मग सगळ्यांचे मोकळे लोक नेहमीपेक्षा चंद्रशिवाय वेगळंच बरं चाललंय. माझ्या ते काहीतरी आहे दाखवून लोक म्हणजे तीच कविता नसते. मग ती गीता पदरपासून सांगते की मी बघितलं माझ्या अंगारात मी हातावल्या
तुझ्याशिवाय माझं शरीर कुणी पाहिलं नाही, तर तो ऐकत नाही. आणि मग विशाल घडला. त्या काळात एक प्रथा होती, ती आतापर्यंत होती, आता बंद झाली. तिथे एक पुजारी बसायचा, कढई असायची, ती रुकळ असायची त्यामध्ये, आणि तिथं खरं खोटं करायची पद्धत. तो म्हणाला देव बाबाकडे चल, तिथं खरं खोटं करू. गीताचा यावरती विश्वास नव्हता, तो तिला तिथे घेऊन गेला. आणि ते नियम असा होता की तुम्ही जर खरे असाल हात तेलात टाकायचा, खरे असाल तर हात भाजणार नाही, तुम्ही जर खोटं बोलत असाल तर हात भाजणार. आणि आजपर्यंत त्या कडेनं कोणाचा हात नीट वर आला नाही. मग गीता तिथे उभी राहिली. पुजाऱ्यानं सांगितलं, तू जर खरी असशील तर तुझा हात भाजणार नाही, ते लोकळले. तू जर खोटी असशील तर तुझा हात भाजून जवळ निघून. मग गीताच्या लक्षात आलं की तुम्ही किती खरी असाल तरी विज्ञानाच्या नियमानुसार हात काय नीट वरती येणार. मग गीता तिथे पडली करते, अण्णा भाऊ काय करतात पात्रांच्या कृतीतून. गीता तिथे म्हणते, पुजारी बाबा तुम्ही देवाचा माणूस, तुमचा थेट संबंध देवाशी. मी साधी विचार करतो, तुम्ही असं करा, माझ्या वतीने तुम्हीच केला. मी जर खरी असेल तर तुमचा हात भाजणार, आणि मी जर खोटी असेल तर तुमचा हात भाजेल. यावरती त्या आजवर सुरू असलेल्या परंपरेला, व्यवस्थेला धक्का दिला, प्रश्न केला. म्हणून तिथं तिला नाकार, आणि मग तिच्या नवऱ्याला सुद्धा तिथंच तिला मारहाण करून तिला सोडून दिलं. आणि रात्रीच्या अंधारात विशाळगडच्या डोंगरावर ती चालत कोल्हापूरच्या दिशेने येते. रात्रीच्या अंधारात अण्णाभाऊ मावळीकडे कुठेतरी तिकडे गेलेले, त्या रस्त्यानं अण्णाभाऊ चालत तिथं भेटताय अंधारात, आणि चांदणं पडलेलं आहे. आणि अण्णाभाऊची आणि त्या गीताची ओळख. पहिल्या भेटीतच भाऊ बहिणीचं नातं निश्चित होतं. आणि अण्णाभाऊ रात्रभर चालतो. रात्रीचा प्रवासी त्यामध्ये गुंड दरोडे मागावते. तिला वाचवत अण्णाभाऊ सकाळी तिला नागावला आणून सोडतात तिच्या दारात. तिचं घर बघतात आणि अण्णाभाऊ निघून पुन्हा वाटेवर. कथेचा शेवट, काही दिवसानंतर अण्णाभाऊ त्याच भागात फिरत चालत गेलेले असतात. मग अण्णाभाऊला आठवते ती रात्र विशाळगडच्या पायथ्याची. ती भेटलेली एक बहीण, तिचं घर इथंच आहे. काय तिचे डोळे होते, किती सुंदर देवनी स्त्री माझ्या आयुष्यात बहीण म्हणून आली. पुन्हा एकदा तिचे डोळे पाहावे, पुन्हा एकदा तिला पाहावं म्हणून अण्णाभाऊ तिच्या दारात जातायत. अंगणात सकाळची वेळ आहे. तिकडं तिकडं बघताय तर एक मुलगी गुडघ्यात मान खाली घालून बसलेली हळू दिसत आहे. आणि अण्णाभाऊ आवाज देत आहे, गीता आहे का? आणि मग गुडघ्याच्या खाली मान घातलेली गीता मान वर करून विचारते, कोण? वाटेगावचा भाऊ आहे. आवाजावर ओळखलं. आणि मग अण्णाभाऊ तिला म्हणतात, तुम्ही कसं काय माझा आवाज ओळखला? तर ती म्हणते, मीच गीता. मान वर करून अण्णाभाऊकडे बघते. त्याला अण्णाभाऊ हादरून जातात, कारण गीताचे दोन्ही डोळे नसतात, तिथं फक्त भुया असतात. आणि अण्णाभाऊ म्हणतात, जगात ते मी पाहिलेले एवढे सुंदर डोळे कुठे गेले? त्यावरती उत्तर देते, याच डोळ्यांनी घात केला, याच डोळ्यांनी सौंदर्य दिलं, पण याच डोळ्यांनी संशय दिला, याच डोळ्यांनी जगणं मुश्किल झालं,
या डोळ्यांच्या सुंदरतेमुळे संसार होता. आणि म्हणून हे डोळे घेऊन सुंदरते घेऊन जगता येतात. कारण रोजच्या बकवलेल्या नजरा त्या नजरेंना या डोळ्यातली निखळतात, भिडणार. म्हणून भाऊ मी डोळे फोडून घेतले असं सांगणारी गीता एवढं अण्णा भाऊ देण्यात येत. आणि म्हणून अण्णाभाऊची जयंती ही डीजे होत. अण्णाभाऊची जयंती ही महाराष्ट्राच्या सरकारने, या देशाच्या शासनाने साहित्याचा सप्ताह आणला, फार मोठ्या प्रमाणात साजरी. पण आम्ही या जातीचा लेखक, या जातीचा महापुरुष म्हणून अडकवू. आणि आता तर काही जण नवीन कार्यकर्ते ते फेसबुक वरचे ते त्या सोशल मीडियावर प्रश्न विचारतात, अण्णाभाऊ असे कोण लागून गेले, त्यांची बाबासाहेबांबरोबर बरोबरी करता येईल. अरे बरोबरी नाही करता. अण्णाभाऊनेच लिहून ठेवले, जग बदल घालून सांगून गेले. बाबासाहेब ही उंची, साहित्यातल्या अण्णाभाऊची उंची. आणि बघत नाही. म्हणून तुम्ही मला ऐकताना सुद्धा तुमचा जातीचा घेर टाकून न्यूट्रलवर माणूस म्हणून जर मला ऐकाल तर नितीन चंद्रशेखर. पण तुमच्या पोस्टवर कमेंट केलेल्या सांगा. देश स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झाली आणि आम्ही अजूनही भाकरीसाठी संघर्ष सुरू आहे. प्रत्येक जात एकटी पडली. मला वाटते सरकारी सेवेत नोकरी पेन्शनवर असणारी तुमच्यातली बसलेली शेवटची पिढी. आता नाही नोकऱ्या नाही. किती काय झालं तर आपली पोर डॉक्टर होती. 20 लाख रुपये किती आहे वेगळ्या द्यायची, फक्त त्यातच डॉक्टर होत. तुमची सुद्धा अभ्यास करून तहसीलदार कार्याची होती. ते पेपर दरवर्षी फुटत होत. आम्हाला आता आणि ह्या वर्षी पेपर नीट फुटला नाही. आधी नीट फुटत म्हणजे ते आता डॉक्टर जे आहे भीती वाटते. आधी माणूस आजारी पडलं तर ॲम्ब्युलन्स घरी यायची आणि मग पेशंटला घेऊन जायची. मग 4 दिवसांचा उपचार करून पेशंट चालत घरी. आता पेशंट चालत जाते. त्याला सोडायला डॉक्टर सगळ्या देवाचं फुटलं. ऑपरेशन थिएटर मधून बाहेर येईल सर नातेवाईक पुढे थांबले. असा हात पुढे पडते हँडग्लोव्ह काढून. शेवटी माझ्या हातात काय नातेवाईक आपण ते सगळं देव पुस्तक खाली घेऊ आता बिल आणि बॉडी नातेवाईक म्हणजे बॉडी काय चालेल देवानं बोला आपलं काय तिथं कोणतरी वरडाय म्हणते तेवढ्यात दाखवून व्यवस्थेला किती मोठा आज बातमी त्या विद्यापीठात पदव्या मिळते.
3 लाखात BA. कसं अण्णाभाऊ साठेंची डिग्री कुठली, कुठल्या शाळेत शिकली, किती मोठी शहाणपण दिली. आज आमचं देश आमचं शहाणपणच कमी पडत. म्हणजे शिक्षणासोबत ही वाचन साहित्य का महत्वाचं आहे, कारण ही सगळी गोष्टी मार्गासाठी अभ्यास करून डॉक्टर, कलेक्टर, इंजिनियर वकील, तहसीलदार असा कार्यक्रम तहसीलदार कधी येत नाही का पत्रिकेत नाव असतं. तुम्ही कसं तहसीलदार माणसाची ड्युटी घरी सांगत असेल तुम्ही आज येता का? त्यांनी जी उल्लेख केला स्मशानात बसून तेव्हा ही इकडचा तहसील नाही तर मग खराब पण कोण गेले? डॉक्टर, इंजिनियर, वकील, न्यायाधीश, इन्स्पेक्टर गेले. गवंडी सुतार ते आपलं कुठेतरी आपण गणित उदाहरण टाकलं तर पैसे संपला. आणि त्यानं आपण ते चंद्रसाठ मिळत होता चिचू करू अर्धा करोड पांढर पांढर 4 चौकोन टाकून चंद्रसाठ चौघजण आणि बहिणी अखंड चिचूला नाही तो अर्धा तुकडा 3.5 लाखाला एक मी बघितलं ते एखादं आपलं म्हणतो मी भेटायचे शांत. फक्त अण्णाभाऊंचं साहित्य वाचा असं नाही, आमचं मराठी साहित्य फार समृद्ध करणार साहित्य. अजून तर आमच्या बऱ्याच पिढ्यांना आनंद प्रभू नाव बसवेश्वराला ओंजळीत घेण्याआधी आनंद प्रभूंच्या पायाला स्पर्श केल्यावरच बसवेश्वर घेत आहेत. बसवेश्वर आम्ही टाकला मंदिरात आता रागवते म्हणून संत बसवेश्वर तिकडं आम्ही बंदिस्ती देवाची क्रांती 2026 मध्ये 3.5 लाखांना चिचुका इथे घेतलं. म्हणून आम्हाला तुकाराम महाराजांचं, ज्ञानेश्वर महाराजांचा बोध धरणं गरजेचं आहे. पण आम्ही यांचं बोध धरून सोडून बागेश्वर बाबा दरबार जायचे. मग बागेश्वर बाबा दरबार खरा बोध तोडतो. मला कधी कधी थोडंसं वाटतं की असे खरा सुद्धा पाहिजे. आमचा ऐकत नाही ते बरोबर आणि तो काय घरी त्याच्याकडे जात पण तो सापडला बी पाहिजे. अण्णाभाऊंचं साहित्य ते आज दिशा दाखवणार साहित्य. म्हणून दरवर्षी अण्णाभाऊ 8वी ते 10वी यामध्ये एक तरी अण्णाभाऊंचा धडा अभ्यासक्रमात जर लावला तर किती मोठं शहाणपण या पिढ्यांना मिळेल. नाहीतर आता ते वन्स मोर असले कविता अभ्यासक्रम मराठी त्या विद्यार्थ्यांना कळते. आमच्या शिक्षकांना शिकवू कसं कळत नाही.
हे असं ही सिस्टीम तयार झाली झाला विरोधात अण्णाभाऊंच्या साहित्याचं देखणेपण मानवतावादी अण्णाभाऊ, स्त्रीवादी अण्णाभाऊ, संवेदनशील अण्णाभाऊ. अण्णाभाऊ तरी आपल्याला माहिती आहे. अण्णाभाऊंचे भाऊ येते बंधू शंकर भाऊ साठे, ते सुद्धा फार मोठे साहित्यिक कथा लेखक आहेत. त्यांची पुस्तकं आहेत. अजून अण्णाभाऊंपर्यंत अण्णाभाऊंचा उपयोग हा जगणं समृद्ध करण्यासाठी करता येईल. आता ते फक्त एकच पुस्तक अण्णाभाऊंचं फकीरा 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 देते. त्याच्यावर पिक्चर आता काहीतरी फकीरा हा वेळ लावणार पात्र आहे. निस्वार्थीपणानं लढणार. पण अण्णाभाऊ खूप ठिकाणी बघायला म्हणजे आज कवितेपेक्षा तुम्ही जरा सगळे जर वैचारिक माणसं दिसणार, चेहरे सांगता की त्या जातीचा आहे. म्हणजे हे एका तुमच्या काळातलं उदाहरण सांग. नवीन नवीन लग्न झालेलं असत. 5 दिवस लग्नाचे संपतात. नवरीचं हळदीचं अंग पिवळं झालेलं अंगावर घुसून लागते. आणि मग नवरदेव सुद्धा मनगटातली सुपारी सोडतो आणि रानात पेरणी करायला येतो. आंघोळ करून गडी बाहेर येतो तर नव्यानं नवरी आलेली घरात ती पहिल्यांदा चुलीजवळ बसते. पहिल्यांदा चुलीजवळ बसल्यानंतर आम्ही शिलापेन देत नव्या नवरीकडे बघतो. ती भाकरी थापायला बसते आणि हिरव्यागार बागड्यांनी तिचं मनगट दोन्ही भरलेली बावरलेली मुलगी, नवी नवरी, नवी हळद, नवी मेहंदी भाकरी थापती. आणि भाकरी थापता थापता तिच्या मनगटातला एका काकणाचा बल भाकरीवर उमटतो. आणि भाकरीवर बल उमटतो तसाच वनासहित भाकरी तव्यात पाणी लावलं जातं. पण वन टोकदार असल्यामुळे वन तसाच राहतो. भाकरी फुगती भाजून निघती. पण काकणाचा वन, बांगडीचा वन तसाच अर्धवर्तुळ आला. तशीच भाकरी होती. गड्याच्या आंघोळ होती. मग ते भाकरी बांधून असते. रानात गेली. मग फडक्यात भाकरी बांधून देते. डाळीची उसळ, लोणचे, पोट, कांदा. गडी रानात येतो. अर्ध रान भांगून होतं, काम करून होतं. दुपारी भूक लागल्यावर बांधायला येतो. फडकं सुटतो आणि नजर भाकरी पडती. पहिलीच नजर त्या काकणाच्या पानावर त्या घासावर. डोळे भरून येतात. भाकरीचा तुकडा तोडतो. उसळीच्या घासाला लावतो. लोणच्यावर फिरवतो आणि जिभेवर टाकतो. मिशीला पीळ देतो आणि वावराकडे एकटा बघत राहतो. पहिल्या बायकोचा पहिला घास. तुम्ही किती मन लावताय? सध्या आपला देश शेवटची ओळ अशी होती की त्या काकणाचा वर उमटलेला भाकरीचा घास, त्या घासाची लज्जत, त्या घासाची चव
आणि त्या घासातली इज्जत ही त्या हिरव्यागार चुड्याच्या धन्यालाच कळत असते. मला वाटते तुम्ही ते सगळी दुनिया सांगितली चव तुम्हाला म्हणजे एवढ्या पावसात सगळं मेथीच्या गोळ्या खिशात शेवटची एक वाक्य बोलायसाठी एवढा वेळ घेतला. सध्या तीच आईच्या तुम्ही बी ऐक मला त्याला जाऊ म्हणजे मला सुद्धा राजकारणात भविष्य गमतीचा विषय सोडा. एक वेगळं बी आहे यावरती 2-3 तास बोलले. अण्णाभाऊचं एक वेगळं विषय. बऱ्याच प्राध्यापक मला अण्णाभाऊंवर पीएचडी केलेली माणसे भेटतात. मग त्यांचे भाषण काय ऐकायचं असतो पण मला भाषण संपत आलं तरी मला कळत नाही पीएचडी नेमकी कुठल्या वाटेगावला जन्म झाला, मुंबईचा प्रवास, चिरागनगरची कुतर, इरेगाव खाल्लं, नरसूर ह्याच्या पलीकडे मग अण्णाभाऊ तरी काय मला तर असं वाटतं की अण्णाभाऊचं बरंच साहित्य छापलं गेलं नसावं, ते चोरीलाच गेलेलं असावं. पण अनेक पुस्तकाच्या समोर देतात कुठेतरी लिंक लागत राहते त्यांनी घेतलेला आहे ही यातली खोली जर कळलं ही पोचली असं ती म्हणत मला जो पोचलाय आयुष्यभर शब्दांची सेवा, महाराष्ट्राची चळवळ, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, कॉम्रेड अण्णाभाऊ हा एक वेगळा विषय, अण्णाभाऊच्या आयुष्याची सायंकाळ हा एक वेगळा विषय, लेखक असणारे अण्णाभाऊ आणि सर्व जाती धर्मांचं प्रेम मिळवणारे हे अण्णाभाऊ. अण्णाभाऊंचं साहित्याच वेगळे आधुनिक करताना अण्णाभाऊ साठ्याची वेगळी दुनिया तर ती वेगळी नसते, ती आमच्या जगण्याची कुठली तरी गोष्ट सांगते आणि ती आजही आम्हाला आमची. मग स्मशानातलं सोनमधला भीमा पोटासाठी मण्याच्या तोंडात हात घालणारा भीमा. अजून एक अण्णाभाऊची कथा आहे जिवंत काळपूस नावाची. अण्णाभाऊ काय लिहिताय, कुठं लिहिताय आणि काळजाच्या ठिकऱ्या कशा उडवताय. 2 भाऊ आहेत आणि 2 भावांच्या सख्या बहिणी सख्या जावा आहेत. चौघे खाण कामगार आहेत. गुरासारखं काम करतात आणि दिवसभर राबतायत, संध्याकाळी ते पाल टाकले तिथे झोपतायत आणि अधून मधून मटण थोडीफार दारू चौघे घेत आहेत. आणि मग एक दिवस ठेकेदार जास्त दारू जास्त मटण द्यायचे आणि मग संध्याकाळी दारू पिऊन मटण खाऊन चौघच्या चौघ झोपतात. नशा वाढते. नशीब अंधारात भेटलेलं बाप, वहिनीला आई म्हणणारा भाऊजी आणि भाऊजीला लेकरासारखं बघणारी आई, वहिनीचा कधी चेहराही न पाहिलेला दीप फक्त पायाकडे बघून जगणार या अनाडी माणसांनी सुद्धा जगलेली ही संस्कृती आणि यांच्या नशेमध्ये ही मनात आलेली विकृती आणि हे चौघच्या चौघ याचं वर्णन राहणं फार जबरदस्त. चौघच्या चौघ एकमेकांशी काही बोलत नाही, कसला या चौघांमध्ये संवाद होत नाही. चौघच्या चौघ चालत खालीवरती येतात आणि मग ते सुरुंग ठेवलेले आहेत आणि ते सगळे सुरुंग गोळा करतात. सगळे सुरुंग गोळा करून चौघे त्या सुरुंगावर उभे राहतात. वाद हातात धरतात, पेटवली जाते. कुणीच एकमेकांना बोलत नाही आणि
स्फोट होतो, चौकांच्या आकडी रक्ताचे ढाग सगळ्यांना खाली वर कसं केलं कोणाची बॉडी कुठली काय कळत नाही. प्रायचित्त नावाचं अनुभव ही वेगळं चारित्र्य संपन्न जगणं, व्यसनांपासून दूर राहून जगणं, अनुभव शेवटच्या काळात करून दाखव, लिहून दाखव. या लेवलला कुठला लेखक गेलेला नाही. मी खरं सांगू, आमच्या अण्णाभाऊ साठेंना जर त्या काळात इंग्रजी भाषेची खिडकी उघडी झाली असती तर शेक्सपियरला सुद्धा मांडीवर झोपवण्याची ताकद असणारा एक व्यवसाय. अण्णाभाऊंचे वेगळेपण आम्ही जपलं पाहिजे. अण्णाभाऊंचं साहित्य अभ्यासक्रमात आलं पाहिजे. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला पाहिजे. आणि अण्णाभाऊ साठ्यांचं कथा, कादंबरी, लावण्या, कविता, शाहिरी, वगनाट्य, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून वगनाट्य सुरू करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला जय जयकार जर मोठ्या प्रमाणात तुम्ही सुरुवात केली अण्णाभाऊ, ती सुद्धा धाडसान अण्णाभाऊंनी या जातीच्या अपेक्षेखाली या वनव्यामध्ये खूप भोगे आहे. बाप माती विकायचा, म्हणजे झाडांना कुंड्यांना लागणारी मुंबईतली माती अण्णाभाऊची वडील विकायची. या माणसानं शब्दांची कशी ओळख केली असेल बरं. ओळख नाही झाली, शब्द या माणसाची तुला हे अण्णाभाऊ सांगितलं. म्हणून आमच्या पुढच्या पिढ्यांना आताच्या झेन सुद्धा आम्ही अण्णाभाऊ दिले पाहिजे. भाषा बदलत चाललेल्या झेन संवेदनाची भाषा, ममतेची भाषा, मातृत्वाची भाषा आम्ही दिली पाहिजे. शहाणपणाचा गोडवा आम्ही जपला पाहिजे. आमचं सगळ्यात मोठं नुकसान काय झालं असेल तर आमच्या जातं गेलं, पण जाताना नुसतं जातं गेलेलं नाही तर जात्यासोबत ओव्या गेले आणि ओव्यासोबत आजीची माही गेली. आता कुणी कुठला पुरुष बायको जवळ जावं, स्वतःची चूक झाली म्हणून बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून रडत नाही. चार चौकात त्याला रडायची लाज वाटते, कारण रडलो तर समाज मला भित्रामध्ये बांधून घेईल. म्हणून माणूस आता रडायची विसरून गेला. आणि पहिल्यासारखं आता मुली सुद्धा नांदायला जातात, रडतात दिसत नाही, त्या नाचतच ही सगळं हरवले कारण आम्ही साहित्याकडे गेलोच नाही. साहित्याची वाट लावून ठेवली. मराठी साहित्य, दलित साहित्य काय संबंध? म्हणजे आम्ही नाहीच बोलत नाही, म्हणजे आमचं वेगळंच हो. अंकुश दलित साहित्य त्यानं त्या तमन्ना भाटियावरती जरी कविता ज्या लिपस्टिक होती तरी ती दलित साहित्यिकाची कविता. दलित साहित्य ते उजवं साहित्य की डावं साहित्य मला तो सापडला नाही. मी नेमकं म्हटलं कोणी काही उजवं डाव आणि आम्ही तरी का स्वीकारला आम्ही डाव. आम्ही डावे आहोत तुला म्हटलं कोणी. तो उजवा कसा तो डावा कसा, म्हणजे एका शरीराचे दोन भाग झाले. उजव्या विचारसरणीचं साहित्य, डाव्या विचारसरणीचं साहित्य. मग आमचे डावे कट्टर, उजवे कट्टर.
मग त्यांचं अखिल भारतीय मराठी साहित्य, मग आमचं दान पेटी विद्रोही साहित्य. मला एक फोन आला, पण मी मानत काय ठेवून राहिले पण मला तेव्हा बिझनेस हो गरबी ग बायको विचारती किती सत्कार झाले तर विचार पैसे आणि का कवीनं शब्द भरलेला कवीनं सुद्धा आता दाबून बांधून घेतलं. जर गौतमीताई 5 लाख घेत असते तर 5,000 धन्यवाद. आता कोण येते नावासाठी दादा तारीख मग मांजरात बोलणं झालं पहिलं वाक्य समाज गरीब अण्णाभाऊंसाठी चला अण्णाभाऊ बिरो बाबासाहेब सांग माणसं मी जातो बोलतो तळमळीत बोलतो दुसऱ्या दिवशी त्याच्या स्टेटसला बघितलं समाजानं 8 लाखाला डिझाईन मला 8,000 समाज महाराज सगळे म्हणून मी काय करतो सीझन बाय सीझन औषध मात्र तीच बाटली बदलायची जशी जैन येईल तशी जात बदलायची करू आता ही बघितलं शिकाच ती गोंधळी सिस्टीम बदलली पाहिजे. झोपला गोंधळी पाऊस पाहिजे थंडी वाजता आणि तो फेसबुकवर काय सिस्टीम बदलली कुठं कानून जाता असा विमान जाता ऐकतील झोप आणि असं बोललं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एवढं खर्च करून घेत आहे ना साहित्य समाजाचा आरसा आहे तर समाजासमोर आरसा उभा करा ना वर्षातून एकदा. साहित्य आहे जिथून तुम्हाला शेतकऱ्यांची वेदना समजते जिथून तुम्हाला शिक्षणात काय सुरू समजते तुम्हाला येणाऱ्या 20 वर्षानंतर काय होईल आणि त्यासाठी काय आज करावं लागेल ते साहित्यच देते ना. कोण 50 कवी आमंत्रित असतात बरोबर. कवीची कविता कवी सांगतो एक कवी पुढे जातो खाली 49 वाक्य तो कविता म्हणतो ट्रॉफी पाकिट मग वरती दुसरा खाली 48 मग शेवटी एकच येतो त्याला माय पडला पण की लवकर ही आमच्या मराठी साहित्याची अवस्था का झाली कारण आम्ही ओरिजिनल साहित्यिक लेखकांना आम्ही पुढे आणलंच नाही. आम्ही बिनकामी साहित्यिक महाराष्ट्राच्या माथ्यावर मारले आरोप आहे का तुम्ही दरवर्षी अण्णाभाऊसाठी ठेवा पुस्तकांमध्ये आणि फक्त अण्णाभाऊसाठी फक्त बारका फोटो साहित्य संमेलनाला पत्रिकेवर छापा. आता महाराष्ट्र येते आमची शंकर पाटील सुरेश भट आता तुम्ही म्हणजे
की त्यांचं जसं झालं तसं आमच्याही सुद्धा आहे. आमच्यातल्या एखादा साहित्यिक जरा तिकडचं पण हे आम्ही वरण भात वाजवायचा म्हणूनच तुला घेत नाही. ते तुपाची डाळ हे आमचे कसं रानटा असं एकमेकांचा आदर सन्मान दरवर्षीच्या अध्यक्षपदावर मराठी म्हणून आमच्या साहित्यिकांना तेवढी एकच निवड होती. किती बद्दल डायरेक्ट एखादं वाक्य धरते ती पण म्हणते की मला अध्यक्षपदाचा बसण्याचा अधिकार असा आनंद या लोकांना आम्ही घरी बसवलं. धंदा सोडून हे लोकांमध्ये जर साहित्य गेलं तर काय होतं, तर 400 वर्षानंतर सुद्धा तुकाराम जिवंत राहतो. साहित्य लोकांकडे तरी नाही आणि हे समजून घेतलं पाहिजे. आमच्या पोरांना पण कुणी असो जाऊ आणि आवडते लेखक पु ल देशपांडे त्यांनी केलेला विनोद त्यांची महेश नावाची अण्णाभाऊंच्या साहित्यावर बांधलेले पु ल देशपांडे या डाव्या उजव्याच्या भांडणात मधला भाग असा हरवला. पदव्या विकत मिळत्या पेपर परवा तर एक चित्र बघायला मिळालं. थोडं शेतकरी पेरून चालायचं आणि मागे ते 4 वगळी आयटी चालते ती पेरते ही मागणं खाते त्याला कळतच काय चालते आणि थांबले आवाज देते म्हणून चालते पेरत जाते मागणं बघलं पकडून जाते. 2 मिनिटं शांत होऊन विचार केला म्हटलं ही पेरण्यालाच बघलं त्यातलं मी 4 बी राहिलंच आणि ती उगवलं तर ती बघलं मरते हीच. आता तर कोणतरी आज हे म्हणत की शेतकऱ्यांचं जरा बाजूला ठेवा छत्रपती महाराज असतील गुलाबाचा मोकळा झाला ही साहित्याची भाषा. म्हणून साहित्यिकांना सत्याच्या बाजूने उभं राहिलं, संवादाच्या प्रदेशात उभं राहून माणसं जोडली पाहिजे. आज ही सगळी विकृतता माझ्यासारख्या भिन्न जातीच्या आरक्षणाच्या नावाखाली माणसं विभागली जातात. पण तुमच्याही लक्षात येत नाही की आम्ही एकटं पडत मातन समाज जगातल्या सगळ्या कला एका जातीत असलेली जात आहे. वाचवायचं गाणं गायचं नाचायचं कापायचं तोडायचं आणि मान मार्केटमध्ये कुठेच सगळ्या बिझनेस. म्हणून मला कधी कधी वाटतं की कसबे वायदंडे ठोंबरे देवकुळे यांच्या घरावर ईडीची इन्कम टॅक्सची ध्यान पडली. कांबळे बागलाणे 80,000 कोटीचा घोटाळा देवकुळे कांबळे अटक बहुवाडा नाववाडा बंद. मला ती बातमी वाचून करू काय घोटाळा केला दोघांनी मिळून. आता आमचा घोटाळा जयंतीच्या वर्गणीत त्याच्यावर सगळं खुश एकत्रित राहावं
महाराष्ट्रातल्या मी विचार करतो प्रत्येक जातीमागचा महापुरुष आहे. मारवाड्याचा उलट आहे, त्यांचा फक्त धनाच आहे. आता पिवळं छापले दांडीला तयार आहे, त्याला भांडता ये बाबा ही माझ्या ते लगेच उद्यापासून जे आणि आई टायमाला 50-150 जात त्याला कळलं. आम्ही एक दिवस गाडीला नंतर कुठे पडून कळलं इथं उदगीर मध्ये सोडा, उदगीरच्या प्रत्येक गावात किती आहे देश पण आम्ही कुठंच नाही हो. आम्ही कुठं आम्ही मोर्चा पण म्हणते घेतले त्या पात्रातलं दूध संपते खरं पाण्यासाठी कसली पाहिजे तुम्ही अस्मितेला बोलतो. जर मोठा स्वप्न मोठी तर पुढच्या पिढीस काहीतरी होणार आहे. आज एकमेकांची कॉलर धरून दोन्ही जाती तिन्ही जाती सगळी उभी राहतात. आमच्या कोणाच्या लक्षात येईना पुढच्या पिढ्यांचं काम. तर ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना असं वाटतंय माझं 52-50 लाख रुपये देऊन कोविड डॉक्टर होईल, पण कधी ना कधी त्याचा दवाखाना फुटणार आहे. नुसता दवाखान्याच्या काचा फुटणार नाही, त्याची हाडं फुटणार. त्यामुळं थोडस सगळ्यांनी साहित्याचा आशा करून भविष्याचा समाज बघावा. ही परंपरा संतांची शिकवण काय नाही दिला. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लवकर ज्योतिबा फुल्यांच्या वाड्यात हातात दांडपट्टा घेऊन थांबलेली हेच लवकर. आमचं काय दिसत नसते, आम्ही एकमेकांवर टीका करायला, एकमेकांचा हात हातात घ्या, आहे बहिणीवर शिव्या जातीच्या असलेली आहे. देशाचा तिरंगा अंतिम आहे. तिरंग्याला ज्यावेळेला दिवस पडेल त्यावेळेला तुमचे सगळे रंग झाकून धरता आले पाहिजे. एवढं शहाणपण साहित्यातून येतं. आणि हे सांगितलं आमच्या महापुरुषांनी देशासाठी भविष्यात. आम्ही भविष्यावर पाठ फिरवली, भूतकाळाकडे तोड केली. भूतकाळात फक्त गौरी शोधत असतो आणि वर्तमानात दगडी पेटवायची काम असेल कोणालाही परवडणार नाही. जे पेटवत आहे पहिल्यांदा त्यांची घर जाणार आहे. पण आपण मात्र घर जाणणाऱ्यांच्या यादीत नसावं, तर ती विजवणाऱ्यांच्या गर्दीत सामील व्हावं ही सांगण्यासाठी अण्णाभाऊंची जयंती आज साजरी करूया. तुमची बराच वेळ आयोजन करून रजा घेणार. तुमच्या आता विषय वेगळा आहे, पण कांबळे घेऊ दुसरी एक 15-20 मिनिट 2 तास थांबा. पण काय होते त्याला माहिती असते त्याला कधी फोन करायला उचलते, तुम्ही उचलता म्हणून त्याच्या नजरेत तुम्हाला किंमत. आता 2 तास त्याला रिटर्न करायला त्याचा कट करा शॉक परत पण 2 तास त्याला रिटर्न फोन करा. काय झालं फोन करायचं सर मीटिंग एकदम सॉफ्ट भले आपण गवडी आता बघायला
ते म्हणले ना, कसले भेटी? महत्वाचे भेटी. एवढं सांगतो की तुमचं कारण तुमच्यासारखं असं दर्दी पब्लिक कधीतरीच भेटते. म्हणून ती लुटायला मिळाली की दसऱ्याचं सोनं असतं. काय वर्षभर कारवाना आला असत. कविता आहे तमाशा. मस्तावलेल्या नजरांना नजर मिळते अंधार. मोगऱ्याचं चालन माळते मी वेणीच्या वेळी. ती शाहिराची ती लावणी बेधुंद ओठांवरती कत्तल करते काळजाची आणि पेगत पेगत धानर उडते झाडावरच्या पाखरांची. कधी मी राधा कृष्णाची, कधी मी मुरळी वाजवायची आणि गवळणीतली मावशी होते आणि रात्रभर गंमत करते. मध्यानीचा चंद्र आता दूरवर भाकरीसारखा दिसू लागतो. ओल्या चिंब चोळीत माझ्या खट्याळ वारा झोंबू लागतो. हळूहळू उतरतात मग पायामधून चाळ. धावत धावत कुशीत येत माझं भुकेलेलं बाळ. आग विझवते त्याच्या पोटाची मग धावत जाते ओढ्या काठी त्या पानवट्याला भेटण्यासाठी. चंद्राला पाहून वाटे लाज मग हळूच जाते झाडीत दाट. पांडुरंग मग येतो ओठी मी हळूच सोडते चोळीच्या गाठी आणि उतरते पाण्यात स्वतंत्र होऊन खेळण्यासाठी. दगडाची एक चीप घेऊन मी खरडत बसते अंग. दगडाची एक चीप घेऊन मी खरडत बसते अंग. चिकटलेल्या नजरा काढते ज्यांनी रात्रभर केला विनय. घासून घासून अंग दगड लाल भडक होतो. बोलणाऱ्या मोगऱ्याचा गजरा मुका होतो आणि पांढर शुभ्र चांदणं वाहत जात दूर दिशी. आता सूर्य उगवतो तेव्हा या दुनियेची बाई कमाल असते. रात्री दुनिया माझी हमाल होती, दिवसा मी फक्त महाल असते. दिवस संपतो, रात्र होते, पुन्हा नवं नाव, पुन्हा नवं गाव. अंधारात काळ्या पडतात टाळ्या, फणात पिळतात मिशा, धरी पलंगावर झुलतात उशा आणि सुरू होतो माझा तमाशा. तमाशा कांबळे कविता मी लिहिताना ही व्यापकतेने लिहिली, पण बऱ्याच लोकांना वाटते की ही आमचीच आहे, म्हणजे कांबळे आमच्याच जातीचा. त्यांना माझं सांगणं आहे की त्याचा तुमचा काय संबंध आणि मी पण कोणाचं नाही. म्हणजे आता सांगितलं बरं, उद्या म्हणून आमचा वापर केला. मी कुणाचाच नाही, मी फक्त माझ्या काळतुला माझ्या पोराचा राहिलो तर बाबतीचा गावतीचा मग तुमचा. उद्या मला संधी मिळायच्या मी तुम्ही हे तर राहून तुमच्याकडे आमचं काही होणार नाही. सांगतो राहतंय आता 4 सेकंड नंतर धैर्य होते असं झालं तसं. त्याच्यापेक्षा आधीच आपण वाय केली. कांबळे हा काय एका विशिष्ट जातीचा जो अन्याय होत असताना सुद्धा तिथं उभा राहा, हार मानत तो हा कांबळे. म्हणजे एखाद्या सवर्णांच्या घरातली सून तिला जर हुंड्यासाठी छळलं जात असत, तिला जर तुझ्या पोटात फक्त मुलगाच जन्माला यावा म्हणून छळलं जात तरी सुद्धा ही एवढं सहन करत तिचा संसार घडवण्याचा जर ती प्रयत्न करत असेल, ती संसार मोडू देत नसेल, तर ती सुद्धा माझ्या कवितेतला कांबळे आहे. ही ज्या कांबळेची व्याख्या आहे, कांबळे म्हणजे अजिबात नाही. कांबळे तो बराक ओबामा सुद्धा कांबळे असू शकतो. आणि बरेच जण मला म्हणतात की इकडे जातो तिकडे जातो. उद्या डोनाल्ड ट्रम्पने जरी बोलवलं तरी मी जाणार.
पण त्याला सुद्धा मी हेच सांगणार आणि माझ्याकडे दुसरं सांगण्यासारखं काय आहे? बाटली कुणाची असो, औषध माझं, या विचार संवादाची भाषा. मला वाटतं की भाषा कोणाला आवडणार नाही असं कोणी नसेल, जर कोणी असेल तर तो त्याचं आयुष्य त्याच्या संग तुमची कट्टरता तुम्हाला एक दिवस डबऱ्यात आला आणि ही डबऱ्यात घातल्यानंतर मी तुम्ही कट्टरता म्हणत असताना वर्ग मातेने तुम्ही सुरू करून घ्या, श्वास गुदमरून मरणार मी कट्टरतेच्या. कधीतरी बाबासाहेबांना आरक्षण दिले, बाबासाहेबांना पलीकडे पण बाबासाहेब बघा रोज फेसबुकवर हे दिलं ते दिलं आरक्षण. बाबासाहेब हे वेगळा विषय, मोठा विषय, आरक्षण त्याच्या पलीकडे आहेत बाबासाहेब. नद्याजोड प्रकल्पातले बाबासाहेब, संस्कृत मधले बाबासाहेब, प्रॉब्लेम ऑफ रुपीज 1 रुपयाचा हिशोब भारताची गणितात बिघडत जाते तेव्हा तेव्हा ती बाबासाहेब ही बाबासाहेब ह्याच्यामुळे मारायला लागेल. दुसरं कोण जैविक म्हटली त्याची जात. आता जगात भारतात सगळीकडे जैविक म्हणते, मग सगळ्या जाती हे शोधत बसा. आंबेडकर वाद्याला जात नसते, त्यामुळे स्वतः बाहेर पडाले मग बाबासाहेब. एवढं बोलून की जर एखाद्याला शिव द्यायची असेल कविता आमचा कांबळे 1980 त्यांनी कटच करणार आता कविता आमचा कांबळे की आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच राहिला. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेने पाठीवर साहित्य काढले. म्हणून मास्तरनं कांबळेला चिडून असा पुरवला, पण कांबळेने हुशार नाही राहिला, नुसताच कांबळे वयात आला, मिशीत आला आणि कांबळे गुलाबी झाला आणि प्रेमात पडला. मग गार्डन मध्ये बसल्यावर तिने विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, वेडे मी माणूस माझी जात, प्रेमात कसली आणि जात. मग तिने मी कांबळेला पकडले असा पुरवला, पण कांबळे हुशार नाही रडला, घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे मुलाला पटत नाही, महात्मा फुले वाचा. नातेवाईक म्हणाले सत्यनारायण. कांबळे म्हणला जमत नाही, बाबासाहेब वाचा. मग भावकी घडली, कुलदैवत बोकाळते का. कांबळे म्हणला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच नारगाव काढले, बोकाळ शिजवून झाप तुडवला. पण कांबळे हुशार नाही रडला, नुसता मग कांबळे चळवळीत सामाजिक सगळे गट झाले. कांबळे सर्वांना म्हणला, सगळ्यांनी एकत्रित मानवतावादी शिवशाहू समजून घ्या
अण्णाभाऊ साठे समजून घ्या, लवजवाला साठे समजून घ्या, पोपटा साठे, सावित्रीबाई फुले, सगळे आपले एकत्रित राहा, एकत्रित राहा, एकत्रित या. मग कांबळे दिवसभर एकत्रित या अनुभव, मग संध्याकाळी सगळे मोर्चे एकत्रित आणि सगळ्यांनी एकत्रित आपल्याच मग त्याला पिढी तुडवा नाही. पण कांबळे नाही मग ती कांबळे मुलगा वापरत. परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचार ते वीर की डॅडा फुले साहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे कोण डॅडा? ही संविधान काय म्हणते डॅडा? आणि छत्रपती शिवाजी महाराज परत जन्माला आले डॅडा? आता मात्र कांबळे बिघडला. मग त्याने जात राहून पोरालाच आणि आता कांबळेला वेळ ठरवून गेले. या व्यवस्थेचा एक वेगळा दवाखाना कांबळेला वेळ ठरवून गेले आणि कांबळेला वेड्याच्या दवाखान्यात दाखल केले. पण कांबळे तिथं सुद्धा वेड्यासारखं बडबडते, मानवतेच्या घोषणा देते, एकत्रित राहा म्हणतोय, तिरंगा महत्वाचा आहे, देश महत्वाचा आहे, संविधान महत्वाचं आहे, लोकशाही महत्वाचं आहे, या देशातलं शिक्षण महत्वाचं आहे, शेतकरी महत्वाचं आहे. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला श्वास घेऊन पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंधी नाही. या देशाचा तिरंगा घेऊन कांबळे संविधान उघडून बसणार आणि डॉक्टर त्याला श्वास देऊन तुरवतात. पण कांबळे नाही नुसताच कांबळे जोपर्यंत जीवन तोपर्यंत माणुसकी, मानवता आणि हा विचार सुरुवात झाल्यापासून शेवटपर्यंत कोणी उठून घेत नाही. याबद्दल मी कौतुक करतो. पण बाहेर पावसायचा मी पण मराठी साहित्यात प्रयत्न करते. ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला चिन्ह न्यावं. मी धर्मालाच फुकारा लावला आणि मी मानून चाललो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी, घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात. म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीला चुना लावला आणि मी माणसात राहिलो. माणसात राहावे. आभार काय एवढा सुंदर कार्यक्रमात म्हणणार का? पण तुम्ही सगळे हाडाचे पत्रकार आहात. हाडावरच्या पत्रकारांच्या ध्वनी तुमच्यासारखे पत्रकार जोपर्यंत आहेत तोपर्यंत आमची हाडे. एवढं सुंदर जयंती पत्रकार लोक सगळी तुम्ही सगळी जण ताई आहे, म्हणजे राजकारण, समाजकारण, प्रशासन एकत्रित येऊन अण्णाभाऊंचा उदगीर मध्ये सुरू आहे आणि त्याचा साक्षीदार पावसाच्या साक्षीदारावर आपण मला तुम्ही उभं केले. म्हणून आभारांची भार कशा, सत्कारांचे हात कशा, मनात एक घंट मागले त्या घंटेला दार कशा, झुळझुळत्या या अण्णाभाऊंच्या साहित्याला आपल्याही डोळ्यांचा उजेड देत राहू. नेहमी त्या अण्णाभाऊंच्या लेखणीला आपल्याही जगण्याचा उजेड सातबारा देत राहूया. जोपर्यंत अण्णाभाऊंची लेखणी, अण्णाभाऊंचं साहित्य आमच्या मनाला साथ घालत राहील त्याला आयुष्यभर प्रतिसाद देत राहूया. कांबळे कविता संपली तेव्हा कार्यक्रम संपलेला होता. नंतर मी परत हायजॅकच करतो.